नमस्कार. इझी बेकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने सोयाबीनची भाजी कशी बनवायची, ग्रेव्ही सगट ते बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण सुरू करूयात. एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून थोडीशी एक उकळी येऊ द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 1 कप सोया चंक्स हे टाकायचे आहेत. मस्तपैकी 5 मिनटं हे उकळू द्यायचे आहेत. छान अशी उकळी आली की हे सोया चंक्स काढून आपण थंड पाण्यात टाकायचे आहेत. लगेचच थंड पाण्यात असे सगळे टाकले की ह्याच्यातलं मस्तपैकी असं हे पाणी आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे. मस्तपैकी असं हातामध्ये प्रेस करून सगळं पाणी काढून दुसऱ्या एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायच्यात. आता ह्या सोया चंक्समध्ये 2 चमचे दही, 1 चमचा लाल तिखट, थोडंसं हळद, गरम मसाला आणि धने जिरे पूड टाकून मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छानपैकी असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पूर्ण सोया चंक्स असे मॅरिनेट करून झाले की हे साईडला ठेवायचे आहेत आणि पुढे एका कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तेलामध्ये काही खडे मसाले जसे की तमालपत्र, वेलची, दालचिनी, लवंग, दगडफूल, 2-3 काळे मिरे आणि जिरे टाकून मस्तपैकी हे परतून घ्यायचे. हे छान असे परतले की ह्याच्यामध्ये मी 1 मोठा बारीक चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि छानपैकी खरपूस असा रंग येईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे. याचबरोबर कांद्यासोबत इथे मी अद्रक लसणाची पेस्टसुद्धा टाकली आहे आणि छानपैकी असा खरपूस रंग कांद्याला आला की ह्याच्यामध्ये थोडा हळद, तिखट, थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. छान असं हे परतून झालं की मॅरिनेट केलेलं हे जे सोया चंक्स आहेत ते ह्याच्यामध्ये टाकून मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं करताना गॅसचा जो फ्लेम आहे तो बारीकच ठेवायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा अशाच मस्त रेसिपीजसाठी, म्हणजे तुम्ही कुठलीच रेसिपी मिस करणार नाही. हे छान मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये छान अशी मी 1 मोठा टोमॅटोची प्युरी टाकते आहे. टोमॅटोची प्युरी टाकून झालं की मस्तपैकी मिक्स करायचं आहे आणि टोमॅटो टाकले की मीठ टाकायला विसरायचं नाही आहे. ह्याच्यामध्ये आता मी एकदम अगदी असे 2-4 चमचे फक्त पाणी टाकते आहे, कारण की ऑलरेडी मीठ आहे, टोमॅटो पाणी सोडतंच, सो जास्त पाणी टाकायचं नाही आहे. कारण की काय होतं, किती पण पाणी टाकलं की सोया पाणी सगळं शोषून घेतं. आता ह्याच्यावरती थोडंसं झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं उकळी आली की मस्तपैकी कोथिंबीर टाकायची आहे आणि इथे आपली ही जी भाजी आहे सोयाबीनची एकदम अप्रतिम लागती, ही तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त शिजली आहे. सोया पण एकदम मऊ झालेत. तर तुम्ही पण ट्राय करा, नक्की तुम्हाला आवडेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.